हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, कुंडलिका वृदे श्रीरामदेव विनायकं गुरुनमामि साकलेन श्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साकलेवं विख्यातं ज्ञानदायकपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये, ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्य भगवानचिरयो श्रीरङ्गनाथुर्नमस्तुभ्यम्। जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच आपजे, मग चिवणिया पाहिजे तो काहीच नाही, तैशी हे जाण माया, तू भ्रमत हा शिवाया, शस्त्रे हानितलिया छाया, जैसी अंगीन रूपे, का पूर्ण कुंभ उलंडला, तीर्थबिंबाकारू दिशे भ्रंशला, परिभानू नाही नासला, तया सवे ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरल्याशे, तो भंगले आपेशे स्वरूपची, तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नासू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. काय सांगतात भगवान अर्जुनाला? ही जी गीता आहे, गीता भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश आहे, आणि भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा जो काही उपदेश आहे तो महावाक्याचा उपदेश आहे. कोणत्या वाक्याचा उपदेश केला? महावाक्याचा उपदेश केला, की ज्या वाक्यानं अर्जुनाचा काय गेला? भ्रम गेला, आणि तो 184 काय झाला? पार पडला. आता अर्जुन हा काही जन्म मरणातून पार पडण्याकरता गीता ऐकत होता असं नाही, कारण अर्जुनाला एक भ्रम झाला होता. कारण अर्जुनाच्या समोर असा प्रसंग होता की त्याला आता कौरवाबरोबर काय करायचं होतं? युद्ध करायचं होतं, आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये ते युद्ध करायला गेले असताना अर्जुनाच्या रथावर सारथी कोण होता? देव होता. आणि अर्जुनानं देवाला सांगितलं की देवा,
कारण देव त्यावेळेस अर्जुनाचा कोण झालता, सारथी होता, तेव्हा काही गुरु नव्हता तो, आणि ह्यो काही शिष्य नव्हता. मग अर्जुनानं सांगितलं की देवा, आपला रथ ह्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घे, मला एकदा पाहू दे की हे कोण कोण आलेले आहेत युद्धाला, आलेले आहेत आणि कोणाबरोबर युद्ध करायचं मला, हे मला एकदा बघू दे ना, एकेकाची पाहतो असं. त्याला आधी त्याची हे होतं ना. मग आता देवानं तो रथ जेव्हा मध्यभागी घेतला त्यावेळेस त्यांनी सगळ्याकडे पाहिलं, तर त्याला वाटलं की बाबा हे सगळे इथं जे काही युद्धाला आलेले आहेत हे सगळे आप्तइष्ट आहेत. कोण आहेत? हा, सगळे आपले गुरु म्हणजे भाऊ आहेत, चुलते आहेत, मामे आहेत, काकी आहेत, इतकंच काय सोयरे बी आहेत, काही मित्र बी आहेत. तसंच इतकंच नाही तर ही आचार्य मंडळी बी आहे, भीष्माचार्य, कृपाचार्य, ही आचार्य मंडळी बी. इतकंच नाही तर मग गुरु बी आहेत, द्रोणाचार्य. कोण आहेत? मग इतके सगळे असताना हे सगळे आप्तइष्ट आहेत, आणि यायला मारणं म्हणजे एक मोठं एक पाप आहे. कारण ज्याच्यासाठी आपण हे सगळं जमा करून ठेवलं, किंवा ज्यांनी आपल्याला लहानसं मोठं केलं, कडे खांदी वागिवलं, ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे इतकं, त्याला आपण आता काय करणार? मारणार. ज्याने आपल्याला जीव लावला त्यालाच मारायचंय. उलट आपण याची वडीलधाऱ्या माणसाची काय करायला पाहिजे? सेवा करायला पाहिजे. हे तर वडीलधारे आहेतच आहेत, पण आचार्य महाराज लोक बी आहेत पुन्हा तिथं. कोण आहेत? हा, आचार्य मंडळी बी आहे. हे तर आपल्याला पूजनीय आहेत, यांची आपण काय करायला पाहिजे? पूजा करायला पाहिजे. ज्याची पूजा करायला पाहिजे त्याच्या छातीत बाण मारणं. त्याच्यात पुन्हा द्रोणाचार्य गुरु बी आलेले आहेत की ज्याने पार काय म्हणजे मी आता अर्जुन म्हणून जे शोभतोय शूर म्हणून, ते कोणामुळं? द्रोणाचार्यामुळं. आणि मग मी ज्याच्यामुळं अर्जुन झालोय, म्हणजे योद्धा झालोय, एवढा शूर झालोय, त्या गुरुला त्याची पूजा करावं मी आता, का मारावं त्याला? आता इतके सगळे पूजनीय असलेले, आणि यायला बाण मारायचे, याच्या बाण मारून ह्या रक्तानं भरलेलं हे राज्य, ते सुख मी भोगायचंय, हे काही शोभण्यासारखं नाही. आणि हे सगळं पाप होणार, आणि हे पाप झाल्यावर ते कोणाला भोगावं लागणार. म्हणून त्याला एक प्रकारचा मोह निर्माण झाला. त्याचा काय झाला? मोह निर्माण झाला. आणि असं एकदा मोह निर्माण झाल्यामुळं त्याच्या अंगामध्ये जी वीरश्री होती ती वीरश्री संपून गेली आता. आणि वीरश्री संपल्यावर तो आता काय झाला? दुर्बल झाला. काय झाला? तो माणूस एकदा हापकाला की त्याच्यात किती बी शक्ती असली तरी ती शक्ती काय करीत नाही, आता काम करीत नाही. म्हणून त्याला थरथर कापू लागला. काय होऊ लागला? त्याचा आपोआप धनुष्य हातातून गळून पडला. नाही पडला तो आता, सगळ्या अंगाला काय सुटला? घाम सुटला त्याच्या हातात. आणि तो देवाला म्हणू लागला, देवा, आता इथं मी युद्ध करायला तयार नाही. देवालाच काही नीती शिकू लागला की बाबा याला बरोबर सगळ्याबरोबर युद्ध करणं हे काय आहे? पाप आहे. एवढं पाप मी करणार नाही. म्हणून त्यानं धनुष्य बाण खाली टेकून दिला आणि तो रथावर सुस्त बसला. आता देवाला वाटलं अशा प्रसंगात, कारण कोणचा प्रसंग आता युद्धाचा प्रसंग, आणि असा इथं याला मोह निर्माण झालाय. आता सगळ्या भेरी वाजायला जिकून तिकून, आणि इथं काय म्हणायला, आता मी धनुष्य हातात घेत नाही. इथं याला मोह निर्माण झाला. बरं, आता झाला तर झाला. अशा प्रसंगातून आता वापस न्यावा, तर हे सगळे आता मारायचेत ना. आणि हे दुष्ट येते का सोयीनं ऐकणारे नाही. तर म्हणून युद्ध करणं तर
गरजेचं आहे. आणि यानं तर काय टेकवून दिला आता. मग आता याला असा जो मोह झाला, आता हा मोह कशानं जाईल. त्याला काही महावाक्य सांगायचं नव्हतं तिथं, काय नव्हतं. पण आता त्याला काय झाला होता, मोह झाला होता की हे कौरव आहेत. पहिली गोष्ट ते सत्य आहेत, हा एक भ्रम. ते माझे आहेत, हा एक भ्रम. आणि मी अर्जुन आहे आणि हे माझे नातेवाईक आहेत, म्हणजे देह मी आहे हा एक भ्रम झाला. हे देह संबंधी पदार्थ माझे आहेत, ते आप्तइष्ट माझे आहेत, असा एक भ्रम झाला. आणि ते सत्य आहेत, हा बी काय झाला, एक भ्रम झाला. आणि हा भ्रम महावाक्याशिवाय जात नाही. काय नाही, एवढा जो भ्रम आहे ना, देहाला मी म्हणणं, देह संबंधी पदार्थाला माझं समजणं आणि जगाला सत्य समजणं, हा भ्रम आहे, वस्तुस्थिती नाही. काही नाही, ही वस्तुस्थिती अशी नाही. तरी पण असं वाटायलं ना, हा काय आहे, भ्रम आहे. आणि हा भ्रम हा महावाक्याशिवाय जाणार नाही. हा भ्रम जे होत असतो तो अज्ञानानं होत असतो, ध्यानात असतो. कशानं होत असतो, हा वस्तुस्थितीचं अज्ञान असल्यामुळं नसलेला काय होतो, भ्रम होतो. आणि मग आता तो अज्ञानामुळं भ्रम झालेला आहे. कशामुळं, मग तो अज्ञानानं झालेला भ्रम कशानं जाईल, ज्ञानानं जाईल. आणि ज्ञान कशानं होईल, महावाक्यानं होईल. कशानं होईल आता, म्हणून नाईलाजानं देवाला महावाक्य सांगावं लागलं. काय झालं, नाही तर तो महावाक्य सांगण्याचा काही प्रसंग थोडा होता तो. पण आता नाईलाज, त्याच्याशिवायचा काय जाणार नाही, भ्रम जाणार नाही. भ्रम गेल्याशिवाय हा युद्ध करणार नाही. म्हणून त्याला गपचीप तिथं महावाक्य सुरू करावं लागलं. काय, महावाक्य. एका बाजूनं त्याला आनंद बी झाला, कारण त्याला आतापर्यंतच वाटत होतं ना की हा माझा भक्त आहे, ह्यो मुक्त व्हावा असं देवाला वाटतही होतं. पण तो ऐकायला तयार नव्हता, कारण तो देवाला शरण येत नव्हता. आणि शरण आल्याशिवाय महावाक्य सांगून उपयोगच होईल असं काही सांगता येत नाही. म्हणून शरण आल्याशिवाय कोणाला सांगून फायदा होणार नाही. म्हणून तो काय आला पाहिजे, शरण आला पाहिजे. मग तो आतापर्यंत काय, आता हे साधू संतांना नाही बोललं, ते म्हणले सांगा सगळे काय करा. ते म्हणले ऐकून ऐकून शरण येते, पण शरण आल्यावरच कळत. कसं कळलं, हे शरण आल्यावरच कळत. शरण येणं म्हणजे काय म्हणा, अरे शरण येणं म्हणजे आपला अज्ञान स्वीकारणं आणि समोरचा जो काही बोलतोय त्याचा उपदेश ऐकणं. काय करणं, हा म्हणजे लीन होणंच का नाही, म्हणजे शरण गेलाच का नाही तो आता. म्हणून आजही साधू संतांनी जरी सांगितलं असलं तरी शरण गेल्याशिवाय कळत नसतं. म्हणले मग शरण न जाणाऱ्याला कसं काय सांगितले, म्हणजे ऐकून ऐकून शरण येते. काय होते, हा मग असं बी काही टेक्निक वापरलं की आहे ना, शरण आलं पाहिजे संताला. म्हणजे कारण हे कोणाला तरी इकडे शरण गेलेले आहेत ना, आणि कशासाठी शरण गेले, मरक्या संसारासाठी गेले. मग इकडून तिकडून त्यानं आपटून ढोकटून यायला जरा जागेवर आणलं, आणि मग हे संताला काय जातील, शरण जातील. म्हणून हे ना शरण यायची, शास्त्र शरण यायची वाट पाहत. ते म्हणतात नाही, यायला शरण आणण्याची पाळी आणू आपण, इतकं काम करू, इतकी ताकद. म्हणून जेव्हा मग आता बरं झालं, देवाला वाटलं अर्जुन काय आला आता शरण येईल, म्हणून देवानं त्याला बरं झालं महावाक्य ऐकायला. आता काय वाक्य ऐकायला, म्हणून देवानं त्याला महावाक्य सांगायला काय केली, सुरुवात केली. हे अर्जुनाचं एक भाग्य. काय आहे,
म्हणजे शरण युद्धाच्या ठिकाणी. कुठं? युद्धाच्या ठिकाणी देवानं त्याला काय सांगितलं? महावाक्य सांगितलं. मग युद्ध करायचं तर काम झालं त्याचं, पण जन्म मरणातून मी पार पडला तो. कशातून पार पडला? हा, त्याचं मोठं काम झालं. ते युद्ध झालं असतं तर झालं असतं, तर काय व्हायचं तर झालं असतं. काय झालंच असतं तर काय झालं असतं? काय झालं असतं? त्याला मारलं असतं, त्याने याला मारलं असतं, नसतं देव पळून गेला असता तर लोकांना नाव ठेवलं असतं. याच्यापेक्षा काय झालं असतं? पण 184 काय मत राहिली असती ना. पण आता ह्या महावाक्यानं काय झालं? 184 पार पडला ना. म्हणजे अर्जुनाचं एक प्रकारचं काय आहे? भाग्यच आहे. आता एका योगायोगानं आलं ते उदयाला. कशानं आलं ते? हा, योगायोगानं उदयाला आलं ते. मग आता देवानं महावाक्य सांगायला सुरुवात केली. काय केली आता? की अरे अर्जुना, तू हे जे काही कौरव आहेत यायला तू मारणार आहे असं जे म्हणायला ना, तर हे काय आहे? त्यानं सांगितलं, अरे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नाची साच आपजे. जेव्हा आपल्याला स्वप्न पडते त्यावेळेस ते स्वप्नातले पदार्थ हे कधी खरे वाटते? तर स्वप्नातच खरे वाटते. पण जाग झाल्यावर कळत की ते खरे नव्हते. तो काय होता? हाच होता. म्हणून स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नाची साच आपजे. मग चिवणी पाहिजे तो काहीच नाही. काय नाही? जाग झाल्यावर काय म्हणतो माणूस? काहीच नव्हतं. जे म्हणत होता इतकं होतं, तेव्हाच म्हणतो जाग झाल्यावर काहीच नव्हतं. म्हणजे इथं काय सांगितलं त्यानं? डायरेक्ट महावाक्य सांगितलं त्याने. काय सांगितलं? हा, म्हणजे इथं शरीराहून वेगळा, नेच्याहून वेगळा ना असं काय नाही सांगितलं. स्वप्नी सा. हा, तसं महाराज म्हणतात, तैशी हे जाण माया, तू भ्रमत आशी वाया, शस्त्रे हाणितल्या छाया जैशी अंगी न रूपे. अरे जसं स्वप्नातले पदार्थ स्वप्नातच खरे वाटतात, ते कशामुळं? जाग आला नाही म्हणून, झोपलेला आहे म्हणून. कशामुळं? झोपीमुळं खरे वाटायले का ते खरे होते? झोपीमुळं खरे वाटायला लागले. तसं तुला हे जे खरं वाटायलं ना, ते मायेमुळं खरं वाटायलं म्हणते. कशामुळं? हा, हे मायेमुळं खरं वाटायला लागलंय. पण वास्तविक हे काय नाही? खरं नाही. त्याला पुन्हा एक दृष्टांत द्यायला. काय दिला आता? पाहून त्याच्या दृष्टांत. की जसं माणसाची एका सावली पडलेली आणि त्या सावलीवर कुऱ्हाडी हाणल्या, शस्त्र हाणले, बाण हाणले. मग ते सावलीवर हाणलेले बाण याच्या अंगाला लागतील का नाही? एखादा घाव तिकडं 10-5 मारल्यावर या शरीरावर एखादा, ज्याची सावली पडली त्याच्यावर एखादा घाव लागन का? नाही लागन. म्हणजे तसंच महाराज पुन्हा दृष्टांत देतात. काय म्हणतात? का पूर्ण कुंभ ओलांडीला, ते तर बिंबाकारू दिशे भ्रंशला, परी भानू नाही नासला तयास. समजा पाण्यानं भरून ठेवलेला घट आहे आणि त्या घटामध्ये सूर्याचं काय पडलं? प्रतिबिंब पडलं. मग सूर्याचं जेव्हा प्रतिबिंब पाण्यात पडलं आणि ते पाणी नंतर घट फुटला, काय झाला? मग घट फुटला तर पाणी निघून गेलं. मग आपल्याला वाटतं त्या आता प्रतिबिंब अनुभवाला आलं का? नाही. आपल्याला वाटतं प्रतिबिंबाचा काय झाला? भ्रंश झाला. मग प्रतिबिंबाचा भ्रंश झाला, त्याच्याबरोबर काय सूर्याचा नाश झाला का? सूर्य तर जशाला तसाच आहे. तसं महाराज म्हणतात पुन्हा. कारण ज्ञानेश्वर महाराजांना दृष्टांत दिली ना, तरी मठिया का जैसे मठ आकृती अवतरले असे, तो भंगले आपेशे स्वरूपच. समजा एखादं गाडगं आहे आणि त्या गाडग्यामध्ये पोकळी असते. काय असते? पोकळी.
मग त्या पोकळीला त्यावेळेस काय म्हणतात? घट आकाश. कोणता आकाश आहे ते? घट आकाश. त्याच्यातली पोकळी. जसं आता बाहेरची पोकळी म्हणजे महाआकाश आणि घर तयार झालं म्हणजे मठ आकाश झाला. याच्यातली पोकळी म्हणजे कोणची? मठ आकाश. आणि याच्यात घट ठेवला आपण, त्या घटात एक पोकळी. मग त्या घटाच्या उपाधीमुळे त्या पोकळीला काय नाव आलं? घट आकाश. मग आता घट फुटला. काय फुटला? मग घट फुटला म्हणजे त्याच्यातल्या आकाशाचा नाश झाला का? नाही. आकाश जशाला तसंच आहे. मग ते पहिलंच महाआकाश होतं. आता बी काय आहे? महाआकाश. म्हणजे घट फुटला म्हणजे घटातल्या आकाशाचा काय झाला नाही? नाश झाला नाही. ते महाआकाश रूप झालं म्हणा. किंवा घटाच्या उपाधीमुळं महाआकाशालाच घटाकाश हे काय आलं होतं? नाव आलं होतं. आता घट आकाश म्हणता येत नाही त्याला का आकाश नाही? हा का घटाबरोबर त्याचा काय झाला का? नाश झाला का नाही? तसं महाराज म्हणतात शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू नारोपी भ्रांती बापा. अरे तस हे जे दृष्टांत सांगितले का तुला, तस ह्या शरीराचा लोप झाला म्हणजे त्याच्यातल्या चैतन्याचा नाश होणारे असं काही नाही. तू म्हणायला ना की यायला मी सगळ्याला मारणार, काय होणार? मग मारणार म्हणजे कोणाला मारणार? त्या देहाला बाण मारणार ना. आणि त्या देहाला बाण मारल्यावर त्या देहाचा काय होणार? नाश होणार. आणि मग देहाचा नाश झाला म्हणजे त्याच्यात असलेलं जे चैतन्य आहे त्याचा नाश होतो का? नाही. मग त्याचा तर नाश होत नाही आणि तू त्याचा नाश होतोय असं म्हणायला म्हणजे तू त्याच्यावर नसल्याला आरोप करायला का नाही? म्हणून नारोपी म्हणजे आरोप करू नको. काय करू नको? हा. अरे ह्या भ्रांतीचा त्याच्यावर काय करायला? आरोप करायला लागलाय तू. वास्तविक हे शरीरच काय आहे? भ्रांती आहे. आणि त्या भ्रांतीचाच त्याच्यावर काय केलाय? तो आरोप केलाय. म्हणून त्याच्यावर काय करू नको? आरोप करू नको असं महावाक्य. आता बरं झालं ते देवाचं भाग्य, आपलं अर्जुनाचं भाग्य उदयाला आलं युद्धाच्या निमित्तानं. कोणत्या निमित्तानं? तर त्याला काय मिळालं ऐकायला? महावाक्य. आणि महावाक्यानं त्याला युद्ध करायला तो तयार झालाच. युद्ध तर केलं, त्याला तर कौरवाला मारलंच, राज्य सुख तर भोगलंच, पण जन्म मरणातून बी पार पाडला. तसं आता त्याच्या निमित्तानं देवानं त्याला सांगितली. योगायोगानं आपल्याला बी ऐकायला भेटलं आता महावाक्य. काय झालं? मग त्याच्या पंक्तीला आपण बी बसलो होता. कोणाच्या? म्हणजे आपलं बी काही भाग्य उदायला आलं. आता काय झालं? हा. कोणाच्या पंक्तीला बसलो? बरं, अर्जुनाच्या पंक्तीला. कोणाच्या पंक्तीला? हा. महावाक्य ऐकणं म्हणजे कोणाच्या पंक्तीला बसले? अर्जुनाच्या पंक्तीला. अरे अर्जुन हा देवाचा एवढा भक्त होता की ज्याच्या रोमातून कृष्ण कृष्ण काय निघत होता? ध्वनी निघत होता. एवढा तो देवाचा निश्चिम काय होता? भक्त होता. आणि एवढा भक्त असल्यामुळं देव त्याच्यावर काय झाला होता? प्रसन्न झाला होता. हा. नुसता प्रसन्नच नाही तर अर्जुन देवाचा लाडका भक्त होता. कारण अर्जुन जे म्हणेल ते देव ऐकत होता. नाही देवानं अर्जुनाचं सारथी पण केलं, गडी पण. काय झाला देवाचा? अर्जुनाचा तो गडी झाला. अर्जुनाचे काय धूत होता? घोडे धूत होता. इतका देवाला त्यानं काय करून घेतलं होतं? प्रसन्न. एवढी देवाची काय केली होती? भक्ती केली होती. असा अर्जुनाचा काय होता? अधिकार. आणि त्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या पंक्तीला बसण्याचा आपल्याला योग आला.
आपण बी काही कमी भाग्यवान नाही काही नाही तर हा. म्हणून आता आपलं काय आलं भाग्य. मग आता इतकं भाग्य उदयाला येऊन जर का आता आपण महावाक्य लक्षात नाही घेतलं आणि जर संसार बंधनातून पार नाही पडलो तर मग आपल्यासारखा मूर्ख दुसरा कुणीच नाही आता. चला, म्हणून आता इथं आपल्याला बी काय मिळालं ऐकायला भेटलं महावाक्य. त्या महावाक्याचं आपण चिंतन करू. आता कशाचं चिंतन करू आता. आता काय म्हणतात महाराज, तसे शरीराच्या लोपी सर्वता नासू नाही स्वरूपी, म्हणून तो हे नारोपी भ्रांती बापा. पहिला विषय जे स्वप्ना माझी जे खिजे ते स्वप्नीच साच आबजे, मग चिवणी या पाहिजे तो काहीच नाही तैशी जाण माया. काय म्हणतात महाराज, महाराजांनी दृष्टांत दिला कारण तो प्रत्येकाच्या अनुभवाचा दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी जे दृष्टांत दिले ना हे एकतर प्रत्येकाच्या अनुभवाचे दृष्टांत असल्यामुळं कळायला सगळ्याला सोपं येते. कोणाला शास्त्र येऊ का न येऊ, कारण शास्त्रातले दिलेच नाही त्यानं. कशातले ते सगळ्याला जो अनुभव आहे त्याच्यातलेच काय दिले दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत दिला की स्वप्नाचा. कशाचा दिला स्वप्नाचा दिला की सगळ्याला काय पडतं स्वप्न पडतं. मग जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा स्वप्नात जेव्हा आपण झोपलो तेव्हा आपण एकटेच होतो ना. काय होतो मग आपण एकटेच झोपलो हे बी आपल्याला माहिती. झोपलो होतं तेव्हा एकटेच होतो हे बी आपल्याला माहिती. पण त्या झोपीमध्ये जेव्हा स्वप्न पडलं तेव्हा अनेकत्व अनुभवाला आलं हे बी आपल्याला माहिती. तिथं शरीर बी अनुभवाला आलं, इंद्रिय बी अनुभवाला आली, जगही अनुभवाला आलं, सगळी सृष्टी अनुभवाला आली तिथं. बरं ती नुसती सृष्टी अनुभवालाच आली असं आहे का खरी बी वाटली. खरी बी वाटली आपल्याला. तेव्हा ते आपल्याला काय वाटत होतं खरं वाटत होतं. एखादा वाघ मागं लागला तर बरळत बी होतो आपण. काय होतो बरळत बी होतो. म्हणजे ती काय वाटली खरी बी वाटली. आता ज्यावेळेस आपण जाग झालो ज्यावेळेस आपण जाग झालो त्यावेळेस आपण म्हणलो एवढं जे दिसत होतं ना ते काहीच नव्हतं. काय नव्हतं काय म्हणतात